मित्रांनो, टोमॅटो पिकावरती जर सतत पाऊस चालत असला तर अनेक जे काही रोग आहेत ते फार त्रास देत असतात. जसं की गेरवा, करपा, झॅन्थोमोनस, उशिरा येणारा करपा, इव्हन तुमचा डायबॅक असेल, मर रोग असेल, विल्ट असेल, विल्टिंगची समस्या असतील, अशा अनेक समस्या येत असतात. मात्र जर त्या समस्येला आपण वेळेवरती निरसन जर केलं तर ती समस्या आपल्याला लवकर आटोक्यात आलेली दिसत असते. त्याच्यामुळे मी सांगतो की एक व्यवस्थित कॉम्बिनेशन, त्या रोगाची येणारी कारणे व त्याच्यावरती होणाऱ्या उपाययोजना, मुळात त्यासाठी आपण करतोय का हे देखील आपल्याला तिथे जाणून घेणं गरजेचं आहे. अशा अनेक व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकलेले आहेत. आजचा आपला जो काही विषय आहे तो फक्त टोमॅटो पिकामध्ये किंवा पाऊस होत असताना टोमॅटो पिकावरती येणारे वेगवेगळे रोग आपण कसे नियंत्रणात ठेवू शकतो याचा आपण इथे विचार करणार आहोत. मित्रांनो, लक्षात घ्या, आपले पावसाळ्यामध्ये येणारे जे काही डिसीजेस होते ते पूर्वी तर बघितले तर क्वचित होते. मात्र आता जे डिसीजेस आहेत ते वारंवार वाढत चाललेले आहेत. जसं की आपल्याला मागील जर बघितलं भूतकाळामध्ये तर टोमॅटो पिकावरती पावसाळ्यामध्ये कधीही व्हायरसची समस्या दिसत नव्हती. मात्र आता मोठ्या प्रमाणात आपल्याला पावसाळ्यामध्ये देखील व्हायरसची समस्या दिसते. अगदी 8 ते 10 दिवसाचे रोप असताना देखील त्याच्यावरती आपल्याला व्हायरसची समस्या दिसते. मग त्याचे कारण काय, किंवा खरंच आपल्याकडून काहीतरी करताना चुकतंय का, आपल्या प्रॅक्टिसेस आपल्या कुठेतरी चुकताय का, मग त्या प्रॅक्टिसेस आपण कशा बदलायला पाहिजे, अनेक प्रश्न आपल्याला मनामध्ये भेडसावत असतात. तर अशाच ज्या काही प्रॅक्टिसेस आहे, इव्हन तुमची व्हरायटी असतील किंवा व्हरायटीमध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या समस्या असतील, याचं निरसन आपल्याला तिथं होणं गरजेचं आहे. मात्र आज आपण फक्त आणि फक्त पावसाळ्यामध्ये येणारे वेगवेगळे रोग या संदर्भामध्ये थोडक्यात चर्चा करणार आहोत. मित्रांनो, पहिला जो डिसीज आहे तो म्हणजे जीवाणूजन्य करपा, ज्याला आपण झोन्थोमोनस ऑब्जुनोपोडीज असं म्हणत असतो. अनेक लोक त्याला झॅन्थो या नावाने ओळखत असतात, किंवा अनेक जे शेतकरी आहेत त्यांना हे सिम्पटम्स साधारणपणे फळावरती खरबुड किंवा दांड्यावरती जीवाणूजन्य करप्याचे टिपके आले की त्यावेळेस ते म्हणत असतात की करपा आलाय, करपा आलाय. तर मग अशा वेळेस काय करावे? बघा, जर तुमच्या टोमॅटो पिकामध्ये जर अँटीबॉडीज, अँटीबॅक्टेरियल जर जे काही न्यूट्रिशन पाहिजे ते जर व्यवस्थित नसतील तर तिथे 100% करपा वाढणार आहे. पण जर तिथे जर चांगले अँटीबॅक्टेरियल किंवा चांगले अँटीबायोटिक्स जर तुम्ही पाऊस येण्यापूर्वी किंवा पाऊस पडण्या अगोदर वातावरण थंड असताना जर दिले तर 100% तिथे ते झाड चांगले रिस्पॉन्स देत असते. आता बघा, अनेक वेळा असं होतं की जीवाणूजन्य करपा दिसायला लागला की त्यानंतर आपण स्टेप्टोसायक्लिन असेल, कासोबामायसिन असेल, ड्रीपद्वारे व्हॅलिडामायसिनचा वापर असेल, अनेक शेतकरी बंधू त्यांच्या प्रॅक्टिसेसनुसार व्हॅलिडामायसिनची वरतून फवारणी देखील करतात. मग ह्या गोष्टी आपल्याला तिथे जाणून घेणं गरजेचं आहे की अशा प्रॅक्टिसेस खरंच बरोबर आहे का. जर रोग दिसल्यानंतर आपण त्यावरती स्प्रे देतोय, मुळात बॅक्टेरियल डिसीजला जर आपण रोग आल्यानंतर जर प्रॅक्टिसेस तिथे वापरतोय तर ती गोष्ट फार चुकीची आहे. ज्या वेळेस आपल्या प्लांटमध्ये खूप भरपूर स्ट्रेंथ आहे, भरपूर एनर्जी आहे किंवा पुरेपूर व्हिगर आहे, अशा वेळेस तिथे आपल्याला अँटीबायोटिक्स देणं गरजेचं आहे, किंवा अँटीबॅक्टेरियल पण म्हणू शकतो आपण. मग मित्रांनो, पाऊस पडल्यानंतर आपण त्या बॅक्टेरियाला किंवा बॅक्टेरियल डिसीजला कसं नियंत्रण आणू शकतो, हा फार मोठा प्रश्न आपल्या पुढे पडतो. जर असाच विचार करत जर बसलो तर तिथे जो काही बॅक्टेरियल डिसीज आहे तो खूप वाढताना दिसतोय. तर मग अशा वेळेस काय करावे? मित्रांनो बघा, जर तुम्ही कॉपरयुक्त बुरशीनाशकांचा जर वापर जर केला तर तिथे बऱ्यापैकी बॅक्टेरियल डिसीज हा नियंत्रणात आलेला दिसतोय. जसं कोनिका झालं, कोनिकामध्ये कॉपर ऑक्झिक्लोराइड प्लस कासोबामायसिन आहे. त्याचप्रमाणे कोप्रोफिक्स आणि संचार 40 देखील खूप चांगले कॉम्बिनेशन आहे, जे की टफ-फाईट 40 नावाने पोटॅशियम साल्ट ऑफ फॉस्फोनेट लिक्विड जे बेस आहे त्याचे देखील फार सुंदर असे रिझल्ट आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो बघा, जर बॅक्टेरियल डिसीज आलेला आहे, वातावरण थोडं व्यवस्थित झालेलं आहे, मधला जो काही पॅच आहे तो आपल्याला चांगला भेटलेला आहे, तर तिथे कोसाइड प्लस कासोबामायसिन अतिशय सुंदर असे बेनिफिट किंवा रिझल्ट आपल्याला देत आहे. त्याचप्रमाणे रोकोकासोबामायसिन हे देखील कॉम्बिनेशन अतिशय उत्कृष्ट आहे. मात्र असे शेतकरी आता बघतोय की त्रासलेले आहे अनेक बॅक्टेरियल डिसीजने, त्यांनी किंवा अनेक बॅक्टेरियल डिसीजने पानं खराब झालेली आहे. पूर्ण खालच्या पानापासून शेंड्याच्या पानापर्यंत बॅक्टेरियल करपा दिसतोय. पूर्णपणे झाडाची जी काही फिजिओलॉजी ती विकनेस किंवा वीक झालेली दिसते. तर अशा वेळेस बेस्ट कॉम्बिनेशन जाणं फार गरजेचं आहे.